नमस्कार मित्रांनो, परत एकदा घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोलीस भरती निघणार आहे. मित्रांनो, पोलीस भरतीची मेगा भरती आहे. 10,000 प्लस जागा येणार आहेत. मित्रांनो, यांची परीक्षा कधी आहे किंवा यांचं फिजिकल कधी आहे आणि लेखी परीक्षा कधी आहे याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. आणि यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली होती पोलीसमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांची. तर मित्रांनो, ही कधी झाली होती याविषयी मी तुम्हाला आधी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, किंवा मी याच व्हिडिओमध्ये त्याची पण माहिती सांगेल. आणि 10,000 प्लस मेगा भरती पोलीस भरतीची केव्हा ॲड येऊ शकते याची मी डिटेल्सपणे तुम्हाला माहिती सांगतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. येथे पाहू शकता मित्रांनो, सकाळ न्यूजपेपरवरती आलेली बातमी आहे ही. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्यात 10,000 पोलीस भरती होणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी काय करणार आहेत, फेब्रुवारीमध्ये प्रक्रिया राबवणार आहेत. तर त्यासाठी डिसेंबर 2025पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती मागवलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, यामध्ये काय आहे, यामध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता, राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्याच्या वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर 10,000 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस प्रमुखाकडून दिनांक म्हणजे जो डिसेंबर आहे 2025 पर्यंत जे रिक्त पदाची माहिती मागवलेली आहे मित्रांनो. ही जी प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर महापोलीस संचालक जे आहेत आणि जे ग्रामीण पोलीस महासंचालक आहेत त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली होती. तर त्याविषयी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. आधी हे पाहून घेऊ, नंतर त्या परिपत्रकाकडे जाऊत आपण. तर चला मित्रांनो, सुरुवात करू. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता, दरवर्षी राज्यामध्ये जे वाढते गुन्हे आहेत, दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होत आहे. मग मागील काही प्रमाणात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसाचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रिक्त पदाची बिंदू नामावली तपासली जात आहे. डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पोलीस पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाचा समावेश त्यात आहे. म्हणजे डिसेंबर 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत त्यामध्ये जे रिक्त पदे असतील त्यांचा समावेश या जाहिरातीमध्ये असेल. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितले, मैदानी चाचणी कधी आहे. तर मित्रांनो, या पोलीस भरतीची मैदानी टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, तुमची मार्च किंवा एप्रिलमध्ये तुमचं फिजिकल असू शकतं. जास्तीत जास्त मे महिना, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कारण जूनमध्ये पावसाळा सुरू होतो, मेमध्येच अवकाळी पाऊस पडायला सुरू होतो, एप्रिल मेमध्ये. पण नियोजन एप्रिल मेमध्ये होऊन जाऊ शकतं. याचं भरतीचं भरतीचा पहिला टप्पा जो असतो तो घेण्यात येईल माझ्या मते. या दृष्टीने नियोजन सुरू आहे. साधारण 8 ते 10,000 पदाची भरती या टप्प्यात होऊ शकते, असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्यावेळेस आता मित्रांनो पाहू शकता तुम्ही, 8 ते 10,000 म्हणलेत, 10,000 तरी पदं निघतील अशी आशा करूया. त्यामुळे या ठिकाणी अजून पहा तुम्ही, मागील वेळी 17,000 पोलीस भरती पदासाठी राज्यातून किती तब्बल 18 लाख अर्ज आले होते मित्रांनो. त्यामुळे या वेळी देखील कसं होणार आहे, अर्जाची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे. यावेळेस पण अशाच पद्धतीनं हे होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेवढेच भरतीच्यासाठी अर्ज येऊ शकतात. तर महासंचालकाचे निर्देश काय आहेत मित्रांनो. या ठिकाणी पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांची सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक निर्देश देत त्याच्याकडे पोलिसांची रिक्त पदे मागवली आहेत. तर मित्रांनो, यामध्ये डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025मध्ये त्यांनी हे केलेलं आहे. त्या पदाचा जे रिक्त पद आहे त्यांची पदाची बिंदू नामावली मागून अद्ययावत करण्यासाठी सांगितलेली आहे. जे पदोन्नतीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला सांगितले आहे. अनुकंपावर जे आधारित राखीव तत्वावर आहेत त्यांची यादी तयार करायला सांगितलेली आहे.
आंतरजिल्हा बदलीमध्ये जे आहे त्यांची बदली संदर्भातले ते केलेलं आहे. प्रतिनियुक्ती जी पदं आहेत त्यांचा पण आढावा घेऊन रिक्त पदाची माहिती देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, राज्याच्या राखीव पोलीस दलातील रिक्त पदाचीही माहिती संकलित केली जात आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं या ठिकाणी अजून काय म्हणलेलं आहे, जे आहेत नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पण पडून आहे तसाच. त्यामुळे लवकरच कुठल्या आहेत तर पोलीस स्टेशन बघा मित्रांनो नवीन होणार आहे. सोलापूरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापूर, सातारा या अन्य शहराच्या जिल्ह्याच्या लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. तर दुसरीकडे राज्यात 306 MIDC आहेत, पण अनेक उद्योजकांना खंडी मागण्याच्या प्रकरणात समोर जावे लागत आहे. असताना देखील या ठिकाणी नवे पोलीस ठाणे झालेले नाहीत. अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आले आहेत, परंतु त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे मित्रांनो. त्यामुळे अशा पद्धतीने पाहू शकता 10,000 आहे. तर मित्रांनो, जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली आहे पोलीस महासंचालकाची प्रशिक्षण व खास पथके, त्यांची मी तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये. तर मित्रांनो, आता ते पाहूत काय आहे ते. ही आहे मित्रांनो त्याचं परिपत्रक. मी तुम्हाला अगोदर पण याची माहिती सांगलेली आहे. त्याचा स्पेशल एक व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, हे 14/1/2025 हे परिपत्रक हे केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे. त्यामध्ये सांगितलं होतं की विषय काय होता, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक होती मित्रांनो. त्या आढावा बैठकीमध्ये कोण कोण होता आणि कधी झालेली होती ही सर्व माहिती मी सांगणार आहे. तर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त व सर्व प्रक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांची दिनांक 10/1/2025 रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक झाली. सदर बैठकीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक ग्रामीण व खास पथके, विशेष पोलीस महानिरीक्षक, विशेष सुरक्षा विभाग, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक हे उपस्थित होते. या बैठकीला एवढे पोलीस महानिरीक्षक अधिकारी उपस्थित होते मित्रांनो. या बैठकीच्या काय मुद्दे होते ते मुद्दे पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी हे बघा, बैठकीसंबंधी विविध पोलीस घटक प्रमुख यांच्या विविध मुद्द्यावर सूचना देण्यात आल्या असून बैठकीचे इतिवृत्त, माहिती व आवश्यक त्या कार्यवाही करता सोबत जोडलेले आहेत. तर मित्रांनो, यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे. तर आपण बघू त्या काय मुद्दे आहेत त्यांचे ते. या ठिकाणी मुद्दे आहेत मित्रांनो. त्या मुद्द्यामध्ये काय काय सांगितले बघा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठकीमध्ये दिलेल्या सूचना पोलीस भरती संदर्भात काय आहेत हेच महत्त्वाचं आहे आपल्याला मित्रांनो. तर नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे. तसेच वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवाराऐवजी नियमावली प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नियुक्ती, ज्यांची निवड झालेली आहे त्यांना लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्यावं आणि जे जॉईनिंग होऊ शकत नाहीत किंवा झालेले होणार नाहीत त्यांच्यासाठी लवकरच वेटिंग लिस्ट लावून जे वेटिंगला आहेत त्यांना पण बोलून घ्यावं असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 2मध्ये काय सांगितलेलं आहे तर आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखेरित्या रिक्त पदाची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावी, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये अजून एक मुद्दा आहे मित्रांनो. या ठिकाणी याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करणे, पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंपावरी तत्वावर राखीव पदाची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदली पदे प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन रिक्त पदाची होणाऱ्या पदाची माहिती घेणे, राखीव पोलीस बलातील रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादीची कारवाई करून कप्पीकृत आरक्षणानुसार रिक्त पदाची माहिती पाठवावी. आधी हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे वाचून. लोकसत्तामध्ये पण आलेलं आहे ना. आता यामध्ये होतं यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये झालेल्या आहे बैठकीमध्ये आणि तेच लोकसत्ताला टाकलेलं आहे. त्यानंतर हे खालचा मुद्दा काही कामाचा नाही आपल्याला. तर हे महत्त्वाचे माहिती होती. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता येणारी जी पोलीस भरती असेल किंवा कुठल्याही भरती असतील याची मी डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चला मित्रांनो, थँक्यू. चांगला अभ्यास करा.